तर शरयू तीरावरती सध्या कसा उत्साह रंगलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। बघूयात। अयोध्येत रामलल्ला आज विराजमान झालेले आहेत आणि शरयू नदीमध्ये जर आपण पाहिलं तर आजूबाजूला आणि शरयूच्या मध्ये देखील विशिष्ट प्रकारची लाइटिंग करण्यात आलेली आहे। मात्र शरयूच्या दोन्ही बाजूला 1 लाखापेक्षा अधिक दिवे लावण्यात आलेले आहेत। रामलल्ला अयोध्येमध्ये आज विराजमान झालेले आहेत। त्या निमित्ताने अयोध्येत असणारे नागरिक त्याचबरोबर देशभरातून आलेले रामभक्त या ठिकाणी अशा प्रकारे दिवे लावले जात आहेत आणि पूर्ण अयोध्या ही लाखो दिव्यांनी तेजोमय झालेली आहे। आणि हे दिवे इथले स्थानिक असो रामभक्त असो प्रत्येक जण छोट्यापासून लहानांपर्यंत लावताना पाहायला मिळत आहेत। आणि ही दृश्य पाहू शकता तुम्ही, मोठ्या प्रमाणात हे दिवे लावण्यात आलेले आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची जी मूर्ती आहे ती त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठेनंतर आता अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात आलेले आहेत। शरयू नदी तेजोमय झालेली आहे आणि सगळ्या बाजूने जर आपण पाहिलं तर लोक दिवे लावताना पाहायला मिळत आहेत। लोक आनंदात आहेत। घरोघरी घराच्या बाहेर देखील दिवे लावले जात आहेत। एक मोठा आनंद उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। लोक नदीच्या किनारी उतरून दिवे लावत आहेत आणि एक मोठा आनंद उल्हास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता रात्रभर काल देखील आणि आज देखील लोक आनंदात आहेत। राम आलेले आहेत। देशभरात दिवे लावले जात आहेत। त्याच पद्धतीने अयोध्ये नगरीमध्ये शरयू नदीच्या किनारी देखील दिवे लावले जात आहेत। कॅमेरामॅन विकास शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।